दरम्यान मराठीच्या मुद्द्यावर अद्यापर्यंत कोणकोणते मराठी कलाकार पुढे आले आहेत आणि अद्याप कुणी भूमिका मांडलेली नाही। शिवाय पहिली ते चौथी पर्यंत हिंदीची सक्ती खरोखर आहे की नाही, पाहूया हा रिपोर्ट। आम्ही हिंदीची सक्ती केलेली नाही, हिंदी ऐच्छिक विषय असल्याचं शेलारांसह भाजपचे नेते वारंवार सांगतात। मात्र सरकारचा हाच दावा शुद्ध फसवणूक असल्याचाही आरोप होतोय। आधी पहिली ते चौथी पर्यंत मराठीसह हिंदी विषय सक्तीचा निर्णय सरकारने केला होता। टीकेनंतर सक्तीऐवजी हिंदी हा पर्याय विषय करण्यात आला, हे सुद्धा खरं आहे। मात्र हिंदीऐवजी जर दुसरी भाषा घ्यायची असेल तर वर्गातल्या 20 मुलांची तशी शिफारस गरजेची असेल, नाहीतर हिंदी हाच विषय आपोआप लागू होईल। हा सारा गोंधळ सोप्या भाषेत एका उदाहरणातून समजून घेऊ। समजा पुस्तक दुकानातून तुम्हाला मराठी आणि हिंदी अशी 2 विषयांची पुस्तकं खरेदी करायची आहेत। त्यापैकी मराठीचं पुस्तक घ्यावंच लागेल, कारण मातृभाषा सक्तीची आहे। पण सरकारच्या नव्या निर्णयानुसार हिंदीचं पुस्तक घेणं सक्तीचं नसून ऐच्छिक आहे। मात्र इथे एक अट आहे, ती म्हणजे तुम्हाला हिंदीचा विषय वा पुस्तक नको असेल तर वर्गातल्या किमान 20 मुलांनी तशी शिफारस करायला हवी। मग हिंदी ऐवजी तुम्ही संस्कृत, कन्नड किंवा इतर भारतीय भाषेचं पुस्तक वा विषय घेऊ शकतात। पण 20 मुलं नाही जमली तर मात्र हिंदीचं पुस्तक किंवा विषय आपोआप लागू होईल। हाच निर्णय म्हणजे हिंदीची अप्रत्यक्ष सक्ती असल्याचा आरोप विरोधकांचा आहे आणि दुसरीकडे सरकार मात्र सक्ती नसून हिंदी पर्यायी असल्याचा दावा करतंय। यावर अभिनेते सयाजी शिंदेंनी म्हटलंय की सरकारनं हिंदीच्या सक्तीवरून गोलमाल करणं शोभनीय नाही। महाराष्ट्रातील गावागावात यावर विरोध करायला हवा, मराठी कलाकारांनीही या विरोधात बोलायला हवं। शासन निर्णय काँग्रेसच्या काळात हा झालेला आहे, हा त्याचा पूर्व अभ्यास आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जरी त्रिभाषेबद्दल आग्रह नसला तर या पूर्ण प्रक्रियेनंतर विद्यार्थी हितासाठी त्रिभाषा सूत्र आलेलं आहे। त्याच्यावर मतमतांतर असू शकतं, पण विद्यार्थी हित आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागेल। शब्दरचना, वाक्यरचना, मराठी भाषेतले शब्द सगळं समजून घेण्याच्या आधीच दुसऱ्या भाषेचं लादणं हे फार चुकीचं आहे आणि ह्याच्या पाठीमागचं धोरणच मला कळत नाही। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी मला पटत नाही ना, अशा लाखो लोकांना पटत नाही ना। मराठी भाषेतल्या गावागावातल्या शाळातल्या सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे, बोर्ड लावले पाहिजेत की ही सक्ती करायची ती 5वी, 6वी, 7वी नंतर करा, पण मुळात आम्हाला शिकून घेऊ द्या। आज मी 12 भाषेत काम करतोय। 12 भाषेत काम करताना मी मराठी माझ्या आईनं जे शिकवलं होतं ना त्यात पहिले लिहून घेतो, मग मी ते समजून घेतो। कारण मराठी माणूस कुठल्याही ज्या भाषेत मातृभाषा शिकतो त्यात तो विचार करतो, विचार हा आपल्या आईच्या भाषेत येतो। मग ह्या भाषेचं लादून त्याचं भजन का करू? हा निर्णय मागे घ्या आणि तो घ्यायला भाग पाडलं पाहिजे असं माझं मत आहे महाराष्ट्रात। दिग्दर्शक केदार शिंदेंनीही म्हटलंय की ठेच लागल्यावर आई ग म्हणायचं की ओ मेरी माँ, यात पहिली ते चौथीच्या बाळांना कन्फ्यूज करू नका, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या। हास्य जत्रेचे लेखक सचिन गोस्वामी यांनी लिहिलंय की इतर भाषा नंतरही आत्मसात करता येतात, पण प्राथमिक शाळेत मातृभाषेचा पाया मजबूत होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। मराठीबरोबर हिंदी सक्ती केली तर उडणाऱ्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केलंय। शाळेतल्या पोरांनी इयत्ता म्हणायचं की शिक्षा, आणि या शिक्षा या शब्दाचा अर्थ दंड समजायचा की शिक्षण, कारण मराठीत शिक्षा म्हणजे दंड होतो आणि हिंदीत शिक्षा शब्दाचा अर्थ म्हणजे शिक्षण होतो। मुलांनी विमान म्हणायचं की हवाई जहाज, ससा म्हणायचं की खरगोश, धनुष्य म्हणायचं की धनुष, असे अनेक गोंधळ लहान वयातच होण्याऐवजी एका भाषेची सवय होऊ द्या, मग नवी भाषा ही आत्मसात करता येईल। उगाच या धोरणाला विरोध म्हणजे हिंदीला विरोध असा बालिश तर्क देऊन याला राजकारणाचं स्वरूप देऊ नका। अभिनेता वैभव मांगलेंनी म्हटलंय की उर्वरित महाराष्ट्राचं माहित नाही, पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे। कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं, हा एक भाग। दुसरं म्हणजे आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते। आपली मुलं चांगलं मराठी बोलायचं विसरून गेली आहेत, त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलं सगळं, मातृभाषेची भिकारणीसारखी अवस्था होईल। जून 2019 मध्येही फडणवीस सरकारनं बालभारतीच्या अंकगणितात सुचवलेल्या बदलानं वाद झाला होता। उदाहरणार्थ आपण 21 आकड्याला 21 असंच म्हणतो, मात्र त्यावेळेच्या सूचनेत 21 ऐवजी 20 आणि 1 असा उच्चार होता। 6 आणि 1 असेल तर त्याला 61 ऐवजी 6, 0 आणि 1 उच्चार करावा असं मांडण्यात आलं होतं। त्यावरून त्यावेळचे विरोधी पक्षनेते असणाऱ्या अजित पवारांनी सभागृहात एक मोबाईल क्रमांक वाचून सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती। काही करायला लागली
काय डोकीच चालवायना. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला सगळ्यांना 93, 95, 98 शिकवलंय, तुम्ही हे काय काढलंय 90, 8, 20, 2 म्हणजे 22ला काय म्हणायचं 20, 2. उद्याच्याला मी 98, 22 सांगितलं तर काय म्हणायचं 90, 8, 20, 2. लिहिताना काय येतो तो आकडा. मगाशी पंकजाताई मी बघितलं 10च्या ऐवजी 14, 15 आकडे येत आहेत. तर आमच्या बावनकुळे साहेब नाहीयेत. आता बावनकुळे म्हणजे 52, 50, 2 कुळे. जोडाक्षर कठीण असल्याचं सांगत काही करतायत. आणि आपल्या एक तर मराठी दिवसेंदिवस कमी होत चाललंय, मराठी शाळा कमी होत चाललेल्या आहेत. मुलांना बऱ्याच इथल्या सभागृहामध्ये देखील इंग्रजी माध्यमातून शिकून आलेल्या मुलांना मराठी वाचता पण येत नाही. 2023 मध्येही सरकारनं लागू केलेल्या गणवेश धोरणावर टीका झाली. शाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी राज्यात सरकारनं एक रंग एक गणवेश धोरण जाहीर केलं. मात्र अनेक शाळा आणि पालकांचे गणवेश खरेदी होऊन गेल्यानं गोंधळ झाला. पण सरकारनं धोरण न बदलता सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवशी शाळेचा म्हणजे आधी खरेदी झालेला गणवेश घाला आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवशी सरकारनं ठरवलेला गणवेश घालण्याचा पर्याय सुचवला होता, ज्यावरूनही वाद तयार झाला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकरांनीही लहान कोवळ्या मुलांवर अन्याय करू नका, 4थी पर्यंत मातृभाषा शिकवावी आणि त्यानंतर अन्य भाषेबाबत विचार करावा. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, मात्र हिंदी सक्तीची करू नये असं म्हणत सरकारच्या धोरणाला विरोध केलाय. मात्र काही अपवाद वगळले तर दुसऱ्या बाजूला अभिनय आणि साहित्य क्षेत्रात मोठे मोठे पुरस्कार मिळवणारे, स्वतःला मोठे रंगकर्मी म्हणवून घेणारे, मराठी भाषेच्या परिसंवादावर हजारोंचं मानधन घेणारे, सिनेमा फ्लॉप झाला की मराठी प्रेक्षकांविरोधात गळा काढणारे, स्वतःची पुस्तकं नाही खपली तर मराठी वाचन संस्कृती धोक्यात असल्याचा डंका पिटणारे, सिनेमाला थिएटर नाही मिळालं की मराठीच्या गळचेपीवरून थैथयाट करणारे, असे अनेक महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या चेहऱ्यांनी समर्थन वा विरोधात तोंड उघडण्याचंही धाडस दाखवलेलं नाही. दरम्यान ठाकरे कुटुंबियांशी चांगले संबंध असूनही आशा भोसलेंची एक प्रतिक्रिया सोशल मीडियात चर्चेत आहे. राज्यात हिंदीच्या सक्तीवरून सुरू असलेला वाद आणि दोन्ही ठाकरे बंधूंची संभाव्य युतीबद्दल त्यांना विचारण्यात आलं. त्यावर मला राजकारणात आशिष शेलारच माहीत आहे, इतर कोणतेही लोक मला माहीत नाही असं उत्तर आशा भोसलेंनी दिलंय. राज्यामध्ये हिंदी भाषेचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. मराठी भाषा ठाकरे बंधू एकत्र येण्याचे तुमचे ठाकरे बंधूंशी सौख्याचे संबंध आहेत, एकत्र यावं असं सुरू आहे. काय वाटतं? मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. म्हणजे राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला राजकारण नकोच आहे. कारण आशाताईंनी स्वतः सुद्धा स्पष्ट केलंय की मी राजकारणात रस घेत नाही, राजकारण हा माझा विषय नाही. त्यांचे माझे संबंध त्यांच्या आशीर्वादामुळे मी त्यांचा भाऊ आहे एवढ्याच पुरते आहे. ते अन्य कोणालाही अपमानित करणं, अन्य कोणालाही उलट किंवा अशा अर्थाने घेणं असे नाहीत, तशा त्या बोलल्याही नाहीत. एवढाच त्यातला मुद्दा आहे. मुळात राज्यात मराठी शाळा आणि शिक्षकांचाच मुद्दा अधूनमधून ऐरणीवर येतो. त्यावर सरकारनं लक्ष देण्याची गरज भाषा आणि साहित्यासाठी झटणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. नाहीतर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी अन आपल्याच घरात हाल सोसते मराठी अशी अवस्था मराठीची होऊन बसेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.